परिस्थिती कशी बदलेल, आम्हाला न्याय कसा मिळेल याबाबत सुप्रियाताईंशी बोलणार. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंनी संसदेतही मुद्दा मांडला. आम्हाला न्याय मिळवण्यापासून थांबणार नाहीत, देशमुखांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांची घुसमट होतीये. राजीनामा घेताही येत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अजित पवारांची परिस्थिती. जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी भाजपकडून सुरेश धस यांचा वापर, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. 20 तारखेला सर्व प्रश्नांची उत्तरं देणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही बोलणार. सुरेश धस यांचं वक्तव्य. तर जरांगे आमचे दैवत असल्यामुळे त्यांच्यावरती काही बोलणार नाही, धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण न आणता माणुसकीच्या नात्याने सुरेश धस यांनी लढावं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. शिवाजी पार्क परिसरामध्ये पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात बॅनरबाजी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. मराठी माणसांच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला हवं, अशा आशयाचा बॅनर. एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील. शिवसेनेचे माजी CPR आमदार शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवरनं शहाजी बापूंची टोलेबाजी. VIP व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा. भाजप शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी. शिवसेना आमदार आणि नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी. तर आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या काढल्या. सुरक्षा कमी केल्यामुळे शिवसेना आमदारांमध्ये संताप. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. Y दर्जाची सुरक्षा घटवल्यामुळे आमदार संतप्त. दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू. पंचतारांकित संस्कृती मोडीत काढत काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांचा मुक्काम गिरगावच्या सर्वोदय आश्रमात. जमिनीवरचा कार्यकर्ता असल्यामुळे आश्रमात मुक्काम केल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज स्वीकारणार पदभार. मरीन लाईन्स इथल्या बिर्ला मातोश्री सभागृहात सपकाळांचा पदग्रहण सोहळा पार पडणार. सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपच्या आज मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका. 20 लाख सदस्य नोंदणीचं टार्गेट असलेल्या भाजपचे मुंबईत 10 लाखच सदस्य. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक. मुंबईतल्या वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन. भाजप आमदार मंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला आव्हान. ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर महई यांची उच्च न्यायालयामध्ये आव्हान याचिका. मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकल्याचा आरोप. ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती. 19 फेब्रुवारीला स्वीकारणार पदभार. राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमारांची नियुक्ती. अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाडला उपविजेते पदासाठी असलेलं बक्षीसच मिळालं नाही. राजकारण सुरू असल्यामुळे बक्षीस न मिळाल्याची महेंद्र गायकवाडची ABP माझाला प्रतिक्रिया. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची मागणी. मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 24 फेब्रुवारीला जनता दरबार. ठाण्यामध्ये झळकले जनता दरबारचे बॅनर्स. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे आमदार आणि खासदार यांच्यासह महाकुंभमेळ्याला जाणार. 19 ते 21 तारखेदरम्यान शिवसेना प्रयागराजमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 20 फेब्रुवारीला नागपूरच्या कन्हानमध्ये आभार सभा. यावेळी काही महत्त्वाचे पक्षप्रवेशही होणार
असल्याची राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक. अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार असल्यामुळे बैठकीमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन कालावधी ठरवला जाईल. माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याच्या प्रकरणामध्ये कारवाई. वॉरंट निघूनही न्यायालयामध्ये हजर होत नसल्यामुळे कारवाई. नागपूर जिल्ह्यातल्या कोतवाल बडी एशियन फायरवर्क्स कंपनीतल्या ब्लास्ट प्रकरणी बावनकुळेंकडून धक्कादायक खुलासे. इंडस्ट्रियल डिपार्टमेंटने कंपनीला बंद करण्याची नोटीस दिली होती. बावनकुळेंची प्रतिक्रिया. नोटीस दिली असताना सुद्धा फायर इंडस्ट्री सुरू होती. बावनकुळेंची माहिती. पुण्यात जीबीएसमुळे 9वा मृत्यू. वाघोलीतल्या 34 वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयामध्ये मृत्यू. रुग्णाला श्वसनाचा त्रास झाला होता आणि यामुळेच मृत्यू झाल्याची माहिती. हजारो मुंबईकरांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस गैरव्यवहारातील आरोपींना बल्गेरियामध्ये दुकानं थाटल्याची माहिती. आरोपींचा बल्गेरियातील नागरिकांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत 35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. टोरेस कंपनीशी संबंधित छोट्या मोठ्या वस्तू, 7-8 मोटर गाड्या आणि महागडी रत्न सुद्धा जप्त करण्याची मागितली परवानगी. अंबावरी मंदिरासाठी मुंबईमध्ये जमिनीची मागणी. फडणवीसांच्या तिरुपती दौऱ्यामध्ये टीडीडीच्या अध्यक्षांकडून या संदर्भात मागणी. कोळसा भट्टीवरील तंदूर ठाण्यातही बंद. भट्टीतून निघणाऱ्या धुरातनं होणारं प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर. तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा. पालिका प्रशासन कठोर पावलं उचलणार. ड्रग्सच्या विरोधात तुळजापुरातील पुजारी एकवटले. पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार. अंमली पदार्थांच्या माध्यमातून हिंदू तरुणींना नशाखोरीची सवय लावली जात असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप. नशेत बुडलेल्या तरुणांची लग्न होणार नाहीत आणि झाली तरी त्यांना मुलं होणार नाहीत, त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या वाढणार नाही. भिंपची माहिती. नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल कार्तिक चौबे या गुंडाची हत्या. क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची माहिती. अंबावरी मंदिरासाठी मुंबईत जमिनीची मागणी. फडणवीसांच्या तिरुपती दौऱ्यामध्ये टीटीडीच्या अध्यक्षांकडून मागणी. इंडिया गॉट लेटेंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले. रघुराम, देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला. राजस्थानच्या जयपूरमध्ये रणवीर अलाहाबादिया विरोधात एफआयआर दाखल. सायबर पोलीस स्टेशननं संबंधित एफआयआर मुंबईच्या खार पोलीस स्टेशनला हस्तांतरित केलं. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणामध्ये रणवीर अलाहाबादिया विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल. मात्र अलाहाबादिया अजूनही कुठल्याही तपास यंत्रणेच्या संपर्कात नसल्याची माहिती. रायगडच्या रोह्यात एका व्यक्तीच्या घरी गोमांस आढळल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक. रोहा पोलीस स्टेशनला घेराव घालत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी. किरीट सोमय्या आज अमरावती, अकोला आणि पातूरमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेणार. तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीररित्या 3978 जन्म प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये आदेश पारित केल्यामुळे तक्रार दाखल करणार. अहिल्यानगरच्या महानगरपालिकेची थकबाकी 204 कोटींवर. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी वारंवार सवलत देऊनही थकबाकीदारांची कर भरण्यास टाळाटाळ. आयुक्तांकडून जप्तीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश. नालासोपाऱ्यातल्या 41 अनधिकृत इमारतींवरती कारवाई. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवरती 41 इमारती उभारल्या होत्या. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत. एकाच दिवसात 5 अंशांची घट. कमाल तापमानाचा पारा 3 दिवस सातत्याने 36 अंशांचा वर राहिल्यामुळे मुंबईकरांना दिलासा. नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती. जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित.
कोकण रेल्वेवरील मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त शुक्रवारी ब्लॉक. 3 तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होणार. व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरातमधील बस स्फोट. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणं गरजेचं, सरनाईकांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.